कोन्निचिवा, नमस्कार. टोक्टोरी एअरपोर्टवर आलेलो आहोत. आपला जर्नीचा स्टार्ट टोक्टोरीपासूनच होणार आहे आणि सलग असे 5 दिवस आपण ट्रिप करतो आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्लेसेसला जाणार आहोत. पहिली प्लेस आपली आहे टोक्टोरी. टोक्टोरी आलेल्या एअरपोर्टवरून फ्लाईटने पण येऊ शकतो किंवा आपण टोक्टोरीला बसने पण येऊ शकतो. नाईट बस पण आहे. आपण टोक्टोरी स्टेशनच्या जवळ आलेलो आहोत. टोक्टोरी हे प्रीफेक्चर बेसिकली लीस्ट पॉप्युलेटेड प्रीफेक्चर इन जपान. त्यामुळे म्हणजे सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं प्रीफेक्चर आहे हे जपानमधलं. आणि आत्ता आपण टोक्टोरी स्टेशनला आलेलो आहोत. तिकडून बऱ्यापैकी वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत. एक आहे जी काइंड ऑफ सिटी टूर बस आहे, ती 600 येन त्याचा डेली पास आहे. एक कॅब सर्विस पण आहे, तर 3 तासांचे 1000 येन असं आहे. आणि काही स्पेसिफिक जागा ते फिरवतात. तर आज आम्ही कॅब सर्विस घेतो आहे कारण आम्हाला एका श्राईनला जायचं आहे आणि अजून 1-2 ठिकाणी ते फिरवतील आम्हाला. तुम्ही बघू शकता हे टोक्टोरी प्रीफेक्चर हे काइंड ऑफ नॉट व्हेरी क्राऊडेड सिटी, थोडं रुरल काइंड ऑफ आहे. कुठेच असं म्हणजे ऑफकोर्स स्टेशन आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत, पण अदरवाईज बराचसा पार्ट हा रुरल पार्ट आहे. आपण हे बघतोय हा जो लेक आहे तो कोयामा लेक म्हणतात, म्हणजे कोयामा के. तर तो हा लेक आहे जपानमधला बिगेस्ट लेक. तुम्ही बघू शकत असाल तर इकडे एक डोंगरा टाईप दिसतंय, नंतर हे इकडे एक डोंगर टाईप दिसतंय. तर ही बेसिकली या लेकमधली आयलंड्स आहेत. एवढा मोठा हा लेक आहे. या आयलंडवर जायला पण एकच आयलंड जो आहे जो बाय फूट जाता येतं, पण अदरवाईज बाकीचे सगळे आयलंड्स तुम्हाला बेसिकली बोटीने किंवा ह्याने जावं लागतं त्याच्यासाठी. तर हा जपानमधला बिगेस्ट लेक आहे कोयामा. तो पूर्वी समुद्राला मिळालेला होता, पण नंतर लँड त्याच्यामध्ये आल्यामुळे हा लेक सेपरेट झाला समुद्रापासून आणि म्हणून हा सगळ्यात मोठा लेक कन्सिडर होतो. आपण आलेलो आहोत हाकुतो श्राईनला. हाकुतो इज बेसिकली व्हाईट रॅबिट. तर हा श्राईन व्हाईट रॅबिट्सच्या स्टॅच्यूजसाठी फेमस आहे. मागे एकदा मी तुम्हाला घेऊन गेलेलो फॉक्स स्टॅच्यूज श्राईनमध्ये, तसा सिमिलर हा व्हाईट रॅबिट श्राईन आहे. बघू शकता इथे भरपूर ठिकाणी तुम्हाला आता व्हाईट रॅबिटचे वेगवेगळ्या पोजेसमधले स्टॅच्यूज दिसतील. बेसिकली या श्राईनची स्टोरी अशी आहे की म्हणजे ही मिथिकल सगळं स्टोरी आहे की व्हाईट रॅबिट हा ओकी आयलंड्समधला आहे आणि त्याला मेनलँड ऑफ जपानला यायचं होतं. तेव्हा त्याने
क्रोकोडाईलला रिक्वेस्ट केली. क्रोकोडाईल इज वानी जॅपनीजमध्ये. तिला रिक्वेस्ट केली आणि तिने त्याला त्या या श्राईनमध्ये आणून सोडलं. बघा हात धुवायची प्लेसमध्ये पण रॅबिटच आहे. आपको तो श्राईन बेसिकली फार काही मोठा श्राईन नाही आहे. सगळं बाकीचं त्यांचं जे भविष्य म्हणजे ओमिकुजी म्हणतात ते इकडे त्यांनी हे केलेलं आहे. हा ओव्हरऑल श्राईन असा ओल्ड स्ट्रक्चर्ड आहे. बट श्राईन इज गुड ॲज ऑलवेज. फार काही असं वेगळा श्राईन नाही आहे. फक्त स्पेशालिटी आहे रॅबिट. ॲज युजल एकदम क्लिअर बीच. हे तुम्ही बघू शकता. इथे तोरी गेट आहे या हाकुतो श्राईनचं. आणि हा एकदम क्लिअर ब्लू वॉटर बीच. हा हाकुतो बीच आहे. खूपच छान. बेसिकली ही वेस्ट ऑफ जपानला आपण आलेलो आहोत आता. जे तुम्ही आत्ता बघताय समोर हे, तर हा पण एक आयलंड म्हणूनच म्हटला जातो. खरा ॲक्च्युली इट्स जस्ट अ स्टोन कमिंग आउट ऑफ सी. बट तो आयलंड म्हणून म्हटला जातो. त्याला म्हणतात सेनगान मात्सुशिमा. बेसिकली त्याची हिस्ट्री अशी आहे की लॉर्डने एक स्टोन आणून द्यायला सांगितलेला आणि पाईन ट्रीज आणून द्यायला सांगितलेला. तर तो इथे आला आणि त्यांनी हे आणून दिलं म्हणून त्याला ते सेनगान मात्सुशिमा म्हणतात. एकच ट्री तिकडे तुम्हाला त्या आयलंडवर दिसतंय. ओव्हरऑल हे तुम्ही जर का बघितलं तर काइंड ऑफ अपोस्टल्स म्हणू शकतो आपण. हा जो एरिया आहे तो आत्ता आपण आलेलो आहोत तो ब्रिटान जिओलॉजिकल पार्क म्हणतात, सायनिंग कायगान म्हणतात. तर हे बेसिकली जो कोणी ऑस्ट्रेलियाला पण जाऊन आला असेल तिथे 7 अपोस्टल्स आहेत. तर तशासारखंच हा पण प्रकारे इरोजनमुळे ते वेगवेगळे स्टोन्स इनसाईड वॉटर तयार झालेले आहेत आणि तेच वन ऑफ दी अट्रॅक्शन्स आहे. परत तुम्ही बघू शकता इथे हे छोटंसं एक आहे. हा अगेन एक स्टोन आहे पण तो स्टोन नसून ते एक छोटं आयलंड आहे. त्याला कुरोशिमा म्हणतात कारण तो पूर्ण ब्लॅक स्टोन आहे. जेट ब्लॅक स्टोन. आणि हे सगळे स्टोन्स जे आहेत ते ग्रॅनाईटपासून बनलेले आहेत. सगळे म्हणजे ग्रॅनाईट स्टोन्स आहेत हे. आपण आलेलो आहोत जिंपुकाकू एरियामध्ये. म्हणजे बेसिकली तोत्तोरी कॅसल जे पूर्वी होतं जे तुम्ही इथे बघू शकता. ज्याच्या वॉल्सच आता फक्त आहेत. आपण वर जाऊच पण फार काही त्या कॅसलचं आता रिमेन्स उरलेले नाही आहेत. तर ते कॅसल रुईन्स एवढेच उरले आहेत. हे ॲक्च्युली कॅसल बांधलं गेलेलं 1500 सेंचुरीमध्ये आणि त्याच्यानंतर ते इदो पिरियडमध्ये कंटिन्यू केलं गेलं. 19th सेंचुरीमध्ये 1907मध्ये बेसिकली हे वुडन व्हाईट फ्रेम्ड स्ट्रक्चर बांधलं गेलं. त्याच्यानंतर हे एक वन ऑफ दी प्लेसेस ऑफ अट्रॅक्शन होतं. हे त्या पॅलेस नाही सॉरी तोत्तोरी कॅसलचं बेसिकली एंट्री गेट आहे. वुडनचं बनवलेलं आहे पूर्ण. आणि हे अजूनही म्हणजे 1500 सालापूर्वी किंवा 1500 सेंचुरीमध्ये जे बनवलेलं ते एकच गेटच उरलं आहे आता. आणि या काही
स्टोन वॉल्स ज्या दिसत आहेत त्या फक्त उरल्या आहेत. बाकी कॅसलचं आता काही फार रिमेन्स नाही आहेत. क्विक व्ह्यू तोत्तोरी सिटीचा. हे मी आत्ता त्या कॅसलच्या टॉपवर आलेलो आहे. ही आपण ती मॅन्शन जी बघितली, व्हाईट वुडन मॅन्शन. मागच्या साईडला बेसिकली हा क्युशो माउंटन, खूप काही मोठा नाही आहे, छोटासा पर्वतासारखं हे आहे. आत्ता फुल ग्रीनरी आहे तिकडे. तर तो माउंटन आहे, तो बेसिकली फॉर सेफ गार्डिंग दिस कॅसल असं म्हणतात. तोत्तोरी सिटीमध्ये जर का आपल्याला फिरायचं असेल तर बेसिकली 4 ऑप्शन्स आहेत. त्यांनी सिटी ला 3 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे आणि तिकडे त्यांनी वेगवेगळ्या लाईन्स दिल्या आहेत. फॉर एक्झाम्पल सेंटर सिटी इज कवर्ड बाय ग्रीन लाईन, लेफ्ट side of the city will be covered by blue line and right side will be covered by red line. आणि या तिन्ही लाईन्स ज्या आहेत या 100 येन कॉस्टमध्ये तुम्हाला एंटायर ईच लाईन 100 येनमध्ये तुम्हाला फिरता येते. आणि त्याच्यात ही मेजॉरिटी जी सिटीमधली सगळी काही प्लेसेस आहेत, लाईक हे कॅसल किंवा अजून जे काही म्युझियम्स वगैरे आहेत, ती आपल्याला सगळी या लाईन्स ग्रीन, ब्लू किंवा रेड लाईन घेऊन फिरता येतात. जर का आपल्याला बेसिकली साकीव म्हणजे सँड ड्यून्सला जायचं असेल किंवा एअरपोर्टला जायचं असेल किंवा अजून काही स्पेसिफिक ठिकाणी जायचं असेल जे थोडं सिटीच्या आउटस्कर्ट्समध्ये आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला किरीन योशी म्हणून एक बस आहे. तर तिचं 1 डेचं तिकीट किंवा 1 वे तिकीट म्हणू शकता 300 येन आहे. पण जर का तुम्ही 1 डे पास काढला तर तो 600 येनमध्ये येतो. तर त्यामुळे त्याच्याने पण तुम्ही पूर्ण सिटी म्हणजे जे आउटस्कर्ट्स जे आहेत तोत्तोरी सिटीचे ते तुम्ही सगळे कव्हर करू शकता. तोत्तोरी सँड ड्यून्सला आलेलो आहोत. तोत्तोरी साकीव म्हणतात त्याला. आणि हे सगळ्यात मेजर अट्रॅक्शन आहे तोत्तोरीमधलं बेसिकली. आणि क्रेज याची का आहे, कारण समुद्राला लागूनच एवढ्या मोठ्या सँड ड्यून्स आहेत इथे. आणि दॅट्स सँड ड्यून्स 16 किलोमीटरपर्यंत स्प्रेड झालेले आहेत. आणि दिस इज दी लार्जेस्ट सँड ड्यून्स इन जपान. अगेन सँड ड्यून्स मीटिंग्स काय मोठा एरिया आहे हा. ड्यून्स एरिया. समुद्र सँड ड्यून्स खूप फार आहे आणि बऱ्यापैकी दम पण लागतो. सँड म्युझियमला.
सँड म्युझियम हे वन ऑफ दी बिगेस्ट सँड म्युझियम इन वर्ल्ड आहे. 感染症対策にご理解ご協力をお願いいたします。 मला वाटतं सध्याची करंट थीम आहे त्यांची स्लोवाकिया आणि चेक रिपब्लिक. तर त्यांच्या सगळ्या टीमने येऊन इथे हे सगळे स्टॅच्यूज बनवलेले आहेत. आधी इंडियन टीम पण येऊन गेलेली, त्यामुळे तेव्हा सगळे महात्मा गांधी, ताजमहाल वगैरे सगळे स्टॅच्यू केलेले होते. बसवलेली आहे.
उरादोमी कोस्टवर आलेलो आहोत, उरादोमी बीचवर बेसिकली. आणि इथे आम्ही आता थोडा वेळ थांबणार आहोत कारण जाम गरमी आहे इथे. त्यामुळे आम्ही लिटरली पाण्यात जातो आहे आता. हे आपण आता तोत्तोरीच्या रुरल एरियामध्ये किंवा कंट्री साईडला आलेलो आहोत. तर बघू शकता अशी मोठं राईस फील्ड इथे आहे आणि छोटी छोटी घरं पण दिसत आहेत. माताने पुन्हा भेटूया.